ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमधले एपिसोड इंटरेस्टिंग होत चाललेले आहेत। प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा प्रत्येक पुढचा एपिसोड आहे। पुढे काय होणार हेच कळत असताना मस्तपैकी आता दामिनी देशमुख यांची जी काही ढासू एंट्री झालेली आहे त्या एंट्री नंतर आता मालिकेची समीकरण बदलणार। दामिनी देशमुख ही तर कोर्टामध्ये आता इकडे हरवण्यासाठी आलेली आहे, ती म्हणजे अर्जुनला। पण आलेली दामिनी रडरागिणीचा अवतार पहिल्याच हिअरिंगला तिचा चेहरा पार कोमेजून जाऊन तिला या सगळ्यामध्ये आता उगाच आपण ही केस घेतली असं का वाटायला लागणार। पहिल्याच हिअरिंगला दामिनीला कसा अर्जुनने झटका दिलाय, नक्की काय घडलंय, साक्षीच्या खुनाचं अर्ध सत्य समोर आलेलं आहे, पुरावे अर्जुनच्या बाजूने कसे आहेत, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू। इकडे आता प्रियाने अर्जुनचं तुटकमुटकं बोलणं ऐकलेलं असतं। केसच्या संदर्भात काहीतरी खूप मोठा आपल्याला हाती पुरावा लागलाय हे तिला समजलेलं असतं की अर्जुनच्या हाती काहीतरी पुरावा लागलाय। मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी माहिती काढली पाहिजे आणि अर्जुनला काहीतरी गोष्ट अशी समजले ज्याच्यामुळे तो गडबडलाय, ही गोष्ट मला आता महिपतला सांगायला पाहिजे। अर्जुन तोपर्यंत सायलीला वरती घेऊन सायली सांगते, सर सांगा ना काय अशी गोष्ट घडली ज्याच्यामुळे तुम्ही इतके चिंतेमध्ये आहात, तुम्ही तडकाफडकी मला वरती घेऊन आलात। यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन, तशीच गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला वरती घेऊन आलोय। यावरती सायली म्हणते, माझा जीव घाबरा होतोय। अर्जुन म्हणतो, मला सुद्धा आता धडकीच भरले, पवारांनी ही केस सोडले आणि ही केस घेतले दामिनी देशमुख यांनी। यावरती सायली सांगते, तुम्हाला काय फरक पडतोय की दामिनी देशमुख या सगळ्यामध्ये केस घेऊ किंवा न घेऊ, तुम्ही तर या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणे लढणारे आहात ना वकील। यावरती अर्जुन सांगायला लागतो, दामिनी देशमुख ही खूप मोठी वकील आहे आणि ती वकील मोठी असली ना तरी तितकीच खोटी वकील आहे। म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये पैसे मिळाले ना, तिच्यावरती आता लाखो रुपये तिला मिळाले तर ती कितीही खून करणारा गुन्हेगार असू दे त्याला ती माफीची हे करणारच असं तिचे ख्याती आहे। त्यामुळे मला चिंता वाटते की मधुभाऊंच्या केसमध्ये खोटे नाटे पुरावे गोळा करून ती तिचा सगळा कसब पणाला लावणार। यावरती आता इकडे सायली सांगते, या गोष्टीची तुम्ही चिंता करू नका, आपली बाजू जर का सत्याची आहे तर या सगळ्यामध्ये आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, ती गोष्ट तुमची जरी खरी असली ना तरी त्याच्या सोबतचं एक सत्य हे आहे की आपल्याला या सगळ्यामध्ये दामिनी देशमुखची घाबरण्याचं कारण नसलं तरी दामिनी देशमुख ही माझी वैयक्तिक शत्रू आहे। याआधी सुद्धा एका केस संदर्भात आमची गाठभेट होता राहिलेली आहे आणि तो राग ती काढण्यासाठी मधुभाऊंना या केसमध्ये काहीही करून अडकवणार। आपली बाजू जरी सत्याची असली ना तरी सत्य समोर यायला खूप वेळ लागतो, तोपर्यंत खोटं मुखवटा घालून अख्ख्या जगात फिरून आलेलं असतं आणि म्हणून मला चिंता वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, मला माझ्या देवावरती विश्वास आहे, सत्य समोर येणारच। तोपर्यंत प्रिया आता फोन करून लगेचच सांगायला लागते की महिपत शिकरेला सांगते, अण्णा सर अहो काहीतरी गडबड आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये आता मला जी माहिती कळले ना ती माहिती मी तुम्हाला सांगते आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन काहीतरी त्याला अशी केसच्या संदर्भात माहिती मिळालेली आहे की त्या केसच्या संदर्भात तो आता थोडासा गडबडलाय आणि तो थोडासा गडबडून या सगळ्यामध्ये त्याने आता घाबरलाय की काहीतरी त्याला माहिती समजले। यावरती महिपत म्हणतो, घाबरायलाच पाहिजे, त्याला हे समजलं असेल की दामिनी देशमुख यांनी ही केस घेतलेली आहे। यावरती आता इकडे महिपत खुश होतो, चला काही का असे ना पण आता हा घाबरला ना, बरं झालं हा घाबरला ते असं म्हणल्यावर ती प्रिया सांगते, ठीक आहे पण या सगळ्यात काही धोका तर नाही आहे ना। यावरती तो सांगायला लागतो, धोका तर आहे पण आपल्याला नाही, त्या मधुकर पाटलाला। असं म्हणत तो एकदम उन्माद झालेला असतो आणि जे मनाला येईल ते बोलत असतो। झालं तर त्याला जर का काही शंका नाही तर आपल्याला कशाला पाहिजे, म्हणून प्रिया पण बिनधास्त होते आणि आता केसमध्ये मजेने ऐकण्यासाठी येणार असते। पण तिला हे माहीत नसतं की आजची हिअरिंग अर्जुन तिच्यावरतीच उलटवणार असतो, आजच्या हिअरिंगला जे काही घडणार असतं ते तिच्यावरतीच घडणार असतं। यावरती ती सांगते, ठीक आहे पण माझा काही या सगळ्यामध्ये आता सोक्षमोक्ष लागणार नाही ना। यावरती महिपत म्हणतो, काही सोक्षमोक्ष लागणार नाही, फक्त जे काही आधी बोललेली आहेस त्याच्यावरती ठाम राहा
की मधुकर पाटलांनीच हे सगळं केलंय, आपल्याकडे तुझ्यासारखा साक्षीदार असताना घाबरायचं काहीच कारण नाहीये असं म्हटल्यावर ती प्रिया एकदम कॉन्फिडंट होते आणि हाच कॉन्फिडन्सपणा किंवा हाच ओव्हर कॉन्फिडन्सपणा तिला या सगळ्यामध्ये नडणार असतो. तिलाच काय, महिपत शिकरेला पण नडणार. आता इकडे केसचा दिवस उजाडतो. या केसच्या दिवसाला जी हिअरिंग असते त्या हिअरिंगच्या दिवशी आता सगळेजण जमलेले असतात, पण दामिनी देशमुख काही आलेली नसते, कारण तिने ही अचानकपणे केस घेतल्यामुळे तिच्याकडे ऑलरेडी पेंडिंग असलेल्या या केसेस असतात आणि त्यामुळे कोर्टात यायला तिला लेट होणार असतो. ॲक्च्युली जज साहेब येतात त्याच्या आधी सगळ्या वकिलांनी येणं हे अपेक्षित असतं, पण दामिनी देशमुख मोठ्या टेचात किंवा दामिनी देशमुख मोठ्या आता उन्मत्तपणे या सगळ्यामध्ये एंट्री करणार असते. ज्या वेळेला दामिनी देशमुख अजूनही आलेला नाही तेव्हा इकडे जज साहेब विचारणा करतात, काय झालंय, म्हणजे ॲडव्होकेट पवार का नाही आले. यावरती महिपत सांगायला लागतो, ॲडव्होकेट पवारांनी ही केस सोडले आणि आम्ही दुसऱ्या वकिलांना ही केस दिले. यावरती मग आता चिडलेले जज साहेब सांगतात, जर का ही केस दुसऱ्या वकिलांना दिले तर हे तुम्ही का सांगताय, त्या वकिलांनी येऊन रिपोर्टिंग का नाही केलं, त्या वकिलांनी इकडे यायला पाहिजे होतं ना, असं म्हणत ते आता या सगळ्यामध्ये थोडक्यात दामिनीवरती ऑलरेडी चिडलेले असतात. पण दामिनी स्वतःला जरा ग्रेटच समजते, त्यामुळे ती स्वतः उशिरा येते. बरं, जज साहेब सांगायला लागतात, आपण थोडा वेळ वाट पाहूया, कोर्टाच्या नियमानुसार जर का हे असं असेल तर अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचं बोलणं सुरू करू शकता, असं म्हणत आता इकडे जज साहेब थोडेसे रागावूनच या सगळ्यामध्ये बोलत असतात. तितक्यात दामिनी देशमुखची धमाकेदार एंट्री आपल्याला दाखवली जाते. दामिनी देशमुख तडफदार एंट्री करत म्हणते, ही दामिनी देशमुख वेळेतच सगळीकडे पोहोचते, पण जज साहेब या सगळ्यामध्ये माझ्याकडे ऑलरेडी खूप केस पेंडिंग आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती आहेत की या सगळ्यामध्ये जितक्या केसचे निकाल तुम्हाला लावायचे नसतील तितक्या केस मला लढण्यासाठी आहेत आणि ही अचानकपणे केस घेतल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये हे करावं लागतं. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको आणि या कारणासाठी मी ही केस घेतलेली आहे. कारण साक्षी शिकरे यासारखी एक निरपराधी मुलगी जी तिच्या वयाच्या अशा टप्प्यावरती आहे की तिला या सगळ्यामध्ये बरंचसं काही करायचं आहे आणि त्याच वेळेला तिच्यावरती झालेल्या घाणेरड्या आरोपामुळे ती या सगळ्यामध्ये अडकणार असेल तर मला ते मान्य नाही, असं म्हणत जबरदस्त भाषण देत दामिनीची एंट्री झाल्यावरती मग जज साहेब सांगतात, ठीक आहे, पण वेळेमध्ये कोर्टात या, पहिल्यांदा ही वेळ आहे म्हणून तुमची ही काही जी काही चालले ना भाषणगिरी ही चालवून घेतली जाईल, पण यापुढे कोर्टामध्ये वेळेतच तुम्हाला यायला पाहिजे, असं म्हटल्यावरती आता इकडे केस सुरू करण्यासाठी सांगितलं जातं. त्यावेळी अर्जुन डायरेक्ट त्या कोर्टा म्हणजे त्या आता कॅफेमधलं CCTV फुटेज न आणता या सगळ्यामध्ये काही आता वेगळे व्हिडिओ आधी समोर आणतो. अर्जुन सांगतो, मी ज्या वेळेला बाकी सगळे पुरावे आणेन त्याच्या आधी मला या सगळ्यामध्ये कोर्टासमोर काही व्हिडिओ दाखवायचे आहेत, ते सगळे व्हिडिओ आधी बघून घे. सगळ्यात पहिला ऑडिओ असतो, त्या ऑडिओमध्ये साक्षी आणि आता महिपत त्याचबरोबर प्रिया हे तिघजण आता एकाच कॉलवरती बोलत असतात. त्या व्हिडिओमध्ये साक्षी आणि महिपत हे फोन स्पीकरवरती टाकून बोलत असतात, तर या सगळ्यामध्ये आता प्रिया उलट्या बाजूने बोलत असते. हे सगळं चालू असताना मग मात्र आता या सगळ्यामध्ये प्रिया सांगत असते की मी या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये तुमच्या बाजूने साक्ष देणार आहे. त्यावर महिपत म्हणतो, तुझ्याकडे कोणताही पर्यायच नाही आहे, तुला आमच्या बाजूने साक्ष द्यायला लागेल. तुझ्या डोंबल्यावरती इतके पैसे थोपलेले आहेत आणि बरं इतकंच नाही, तुला या सगळ्यामध्ये आम्ही आता पोचलेलं आहे, तू ज्या पोझिशनवरती आहेस ना ती पोझिशन तुला आम्ही दिलेली आहे. हे आता तिकडे व्हिडिओ रेकॉर्ड प्ले केल्यावरती ऑडिओ रेकॉर्ड प्ले केल्यावरती दामिनी देशमुख तडफदारपणे उठतात. काय चाललंय हे सगळं, म्हणजे हा ऑडिओ मॉर्फ केलेला आहे. या ऑडिओमध्ये जो आवाज आहे तो मॉर्फ करणं अगदीच शक्य आहे, त्यामुळे हा पुरावा मी ग्राह्य धरत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हा जो काही मी व्हिडिओ दाखवलाय ना याच्या सत्यतेचा पुरावा मी ऑलरेडी टेक्निशियनकडून आणून कोर्टामध्ये सबमिट केलाय. मॅडम तुम्ही जरा यायला लेट केलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या टेक्निकल बाबी ऑलरेडी माहिती नसतीलच ना, म्हणून तुम्हाला सांगण्याची मी कृपा करतोय की या सगळ्यामध्ये आता जे मी काही सबमिट केलेलं आहे ना ते सबमिट केलेलं पाहून घ्या, असं म्हणत आता तो ऑडिओ खरा आहे हा त्याचा टेक्निकल रिपोर्ट या सगळ्यामध्ये दाखवला जातो.
आता जज साहेब प्रियाला विचारतात, तुमच्याकडून आता काही गोष्टींची आम्हाला उत्तरं हवी आहेत. जे काही अर्जुन सुभेदार म्हणतायत ते बरोबर आहे. यावरती प्रिया सांगते, नाही नाही, मला नाही आठवत कशा संदर्भात हे बोलले असेल. हा आवाज खरा असेल तरी सुद्धा मी ह्याच्यामध्ये कुठे काय वेगळं बोलत आहे. आणि हा जो रेकॉर्डेड कॉल आहे ना, तो नंतरचा असेल. म्हणजे मी साक्ष दिल्यानंतर त्यांनी माझे आभार मानण्यासाठी कदाचित हा व्हिडिओ म्हणजे हा रेकॉर्ड केला असेल कॉल, किंवा हा मला कॉल केला असेल. बरं, एक पुरावा झाल्यानंतर मग अर्जुन दुसरा पुरावा सादर करतो, तो म्हणजे महिपत शिकरेचा व्हिडिओ. महिपत शिकरे ह्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की काहीही झालं तरी मधुकर पाटलाची या पेपरवरती सही घ्या. मधुकर पाटलाची या पेपरवरती सही घेतली की मधुकर पाटलाला संपवून त्याने माझ्या मुलीला या सगळ्यात खोट्या ह्याच्यात अडकवलंय हे सुद्धा सिद्ध होईल. आणि त्या मूर्ख प्रियाला सांगा, प्रियाला या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील कुठे लपलाय हे विचारायला सांगा. हा दुसरा व्हिडिओ. आता प्रिया गडबडते. प्रिया आपलं एक्सप्लेनेशन द्यायला लागते आणि ती सांगते, प्रिया म्हणतायत ना ते, मी कुठे आहे, म्हणजे मीच प्रिया, हे कसं काय सत्य होईल, समोर येईल. तुम्ही काहीही माझ्यावरती आता या सगळ्यामध्ये आरोप करताय. अर्जुन सुभेदार, तुम्ही वकील असाल तरी माझ्यावरती आरोप करू शकत. यावर दामिनी म्हणते, हो, तुम्ही या अशा प्रकारे प्रेशर आणू शकत नाहीये. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की खरंच तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर बोला अर्जुन सुभेदार, नाहीतर पहिल्याच हिअरिंगला ही केस क्लोज झाली म्हणून आता या सगळ्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करून टाका, तुमच्याच्याने ही केस लढणं नाही. अर्जुन म्हणतो, हो दामिनी देशमुख, मला माहिती आहे तुम्हाला ही केस क्लोज करण्याची किती घाई लागलेली असली तरी सुद्धा मी ही केस अशी क्लोज होऊ देणारच नाहीये ना. मी या सगळ्यामध्ये विचार करूनच ही केस क्लोज करणार आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे दामिनीला अडकवण्यासाठी अर्जुनने हा केलेला प्लॅन जज साहेब सांगायला लागतात, अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे अजून कोणता असा पुरावा आहे का. यावरती अर्जुन म्हणतो, सगळ्यात शेवटचा जो पुरावा मी अजूनही कोर्टासमोर आणलेला नाहीये तो पुरावा मी कोर्टासमोर आणू इच्छितो. असं म्हणत अर्जुनने धमाकेदार पुरावा सादर करत आता कोर्टाला सगळं सत्य समोर आणलेलं असतं आणि त्या सत्याचा कोर्टासमोर उलगडा होतो. तो पुरावा म्हणजे आता प्रियाच्या विरुद्धचं असतं, ते म्हणजे CCTV फुटेज. आणि हे CCTV फुटेज कोर्टासमोर आणलं जातं. त्या CCTV फुटेजमध्ये 2 वर्षापूर्वीची प्रिया ही आता पैसे घेताना पकडली जाते. जेव्हा 2 वर्षापूर्वीची प्रिया ही पैसे घेत असते हे ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला मग मात्र प्रिया गडबडते. अर्जुन सांगायला लागतो, बघा हे CCTV फुटेज मला कोर्टासमोर आणायचं होतं. यावरती सायली सांगते, हे 2 वर्षापूर्वीची घटना. सायली सगळं डिटेलमध्ये सांगायला लागते. महिपत शिकरे आमच्याकडून ज्या वेळेला पैसे घेऊन आले त्यावेळेला प्रियाने त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी इच्छुकता दाखवली आणि तिथेच महिपत शिकरे यांनी हिला गाठलं आणि मग तिने आमचा आश्रम हे करण्यासाठी महिपत शिकरे यांनी हिची साथ दिली आणि ह्या दोघांनी मिळून आता मधुभाऊंना अडकवण्यासाठी विलासला आमच्या इथे पाठव. अर्जुन सांगायला लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पुरावा आमच्याकडे आहे की विलासला घेऊन प्रिया आश्रमात आली होती. हे आश्रमाचे रेकॉर्ड, आश्रमाच्या रेकॉर्डमध्ये कोण कुणाला कधी कसं घेऊन आलं या सगळ्याची डिटेलमध्ये माहिती असते आणि तीच डिटेलमध्ये माहिती आता या सगळ्यामध्ये आहे आणि ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. असं म्हणत आता अर्जुन दाखवतो की प्रिया विलासला घेऊन आली होती आणि त्यानंतर प्रिया आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जेव्हा घेऊन आलेली नाही आहे त्यावेळेला या व्यक्तीला कशी काय घेऊन आली, म्हणजे ही ह्यांची मिलीभगत होती आणि विलास हा माणूस महिपत शिकरेचा आहे याचा पण पुरावा आहे. एक एक करत धडधडीत पुरावे अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेले असतात की विलास हा माणूस आहे तो म्हणजे महिपतचा. विलास जर का महिपतचा माणूस आहे तर या सगळ्यामध्ये आता विलासला घेऊन येणारी प्रिया पण महिपतचीच माणूस झाली. आणि इतकंच कशाला, या सगळ्यामध्ये आता प्रिया महिपतची माणूस, प्रिया साक्षीची माणूस हे तर या ह्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ही एक ओपन अँड शट केस आहे. हे आश्रम मिळवण्यासाठी विलास आणि प्रिया तिकडे गेली होती पण याच वेळेला इकडे आता मधुभाऊंना मारण्याच्या या सगळ्या कश्मकशमध्ये आता इकडे विलास मारला गेला आणि विलास मारला गेल्यामुळे इकडे आता आरोप मधुभाऊंवरती आला. प्रियाने त्यांच्या डोक्यामध्ये वार केला आणि डोक्यामध्ये वार करून प्रियाने या सगळ्यामध्ये आता त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं कोर्टासमोर आलेलं आहे. असं म्हटल्यावरती आत्तापर्यंत तडफदारपणे हे तसं नाही, हे असं आहे, हे असं नाही, हे तसं आहे असं म्हणत जी दामिनी देशमुख
कोर्टासमोर जास्त उड्या मारत असते ती पूर्णपणे गलित गात्र होते। हे काय घडलं म्हणजे आत्ता तर या सगळ्यामध्ये आता मी हे करण्याचा प्रयत्न करत होते पण ही केस पहिल्या दिवशीच हरण्याचा विषय आला की काय। आणि अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुख तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी सांगायच्या आहेत का, तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या आहेत का की जेणेकरून तुम्ही या सगळ्यामध्ये आता बोलू शकाल। दामिनी सांगते, आत्ता तरी मला काही बोलायचं नाहीये। दामिनीने ऑलरेडी हारच मानून टाकलेली असते। आता या सगळ्यामध्ये दामिनीने हार मानल्यामुळे ती आता गप्प बसलेली आहे पण ती काहीतरी डोक्यात विचार करत असते। आता अर्जुनने जे पुरावे सादर केलेत त्याच्यावरती कोर्ट काय निर्णय घेणार आणि दामिनी विचार करून या सगळ्यावरती स्टे आणून काहीतरी कोर्टात पलटी उलटी करणार का, हे येणाऱ्या भागातच